पुढची बातमी धनगर समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमधील गैरव्यवहाराला एबीपी माझानं वाचा फोडल्यानंतर मोठी खळबळ उडाली। सरकारचे कोट्यवधी रुपये लाटल्याच्या आरोपांवरून 25 शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आणि संबंधितांवर कारवाईचे लेखी आदेशही देण्यात आले। तरीही स्पष्ट आदेश असताना संचालकांनी पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देत मान्यता देण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या निर्णयामागे राजकीय वरदहस्त असल्याचीही चर्चा रंगली आहे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। काही महिन्यांपूर्वी एबीपी माझाने गोरगरीब धनगर मुलांसाठी सुरू असलेल्या राजे यशवंत होळकर योजनेचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट केला होता। त्यामध्ये ही योजना राबवणाऱ्या अनेक इंग्रजी शाळांमध्ये वसतिगृह विद्यार्थी केवळ कागदावरच, मात्र अनुदान पूर्णपणे उचलण्यात आलं होतं। माझाच्या रिपोर्ट नंतर इतर प्रशासन जागं झालं। या योजनेची सत्यता तपासण्यासाठी पथकं नेमण्यात आली। त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालन्यातील 27 पैकी 25 वसतिगृहांची मान्यता रद्द करण्यात आली। मात्र आता पुन्हा त्याच वसतिगृहांना मान्यता देण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या। आम्ही उपसंचालकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला। मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून, आपल्या वरिष्ठांकडून या सगळ्या संदर्भात माध्यमांना न बोलण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। आता माध्यमांना न बोलण्याच्या सूचना नेमक्या कुणी दिल्या आणि त्यांची नेमकी अडचण काय आहे हे समजू शकलेलं नाही। मात्र काही पत्र त्यांनी एबीपी माझाला दिली आणि त्यातनं हे स्पष्ट होतं आहे की पुन्हा त्याच घोटाळा करणाऱ्या इंग्रजी माध्यमांना वसतिगृह बहाल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। खरं तर शासनाची फसवणूक आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान केल्यानं पैशांची वसुली आणि गुन्हेही दाखल करायला हवे होते, पण वसुली न करता त्यांना पुन्हा अनुदानाची खिरापत देण्याचे प्रयत्न का? यावर संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। असा कुठलाही स्टेप घेतलेला आहे, मी सांगितलं जसं ऑलरेडी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। त्याच्यामुळे त्या शाळा काय चालू करायचा काही प्रश्नच येत नाही। त्या मुलांना समज ते लोक कोर्टात गेले होते, पण कोर्टाने आम्हाला पुन्हा फेरविचार करावा सांगितलं होतं, तर आम्ही तसं करू शकत नाही, कारण की त्या शाळांमध्ये सुविधाच नाही आहे। तर त्या शाळांना का परवानगी द्यायची? त्यांच्याकडे सुविधा नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। ह्यापुढे त्यांना परवानगी देणे जाणारच नाही आहे। म्हणजे ज्या 25 शाळा आहेत त्या 25 शाळांनाही परवानगी नसेल। यस। पण या सगळ्या प्रकरणावर काल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। अतुल सावे साहेबांना माझी नम्रतेची विनंती आहे। मागं माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र दिल्याच्या नंतर हे सगळं स्थगित केलेलं आहे। मी त्याचा गाजावाजा केला नाही, परंतु 40 संस्था तुम्ही एका जिल्ह्यामध्ये देता। मुळात धनगर समाजासाठी योजना आल्या नाहीत, देवाभावनी योजना आणलीत, किमान अंमलबजावणी तर नीट करा तुम्ही। परत अशा चुकीच्या लोकांना त्यांनी शाळा देऊ नये। ज्या शाळा दिलेत आणि आत्ता चालू आहेत त्याची तपासणी करावी। त्याचे एक आमदारांची कमिटी नेमा, मला स्वतः नेमा, मी जातो त्या प्रत्येक शाळेमध्ये। एबीपी माझाने बातमी लावून धरताच प्रशासनाने याची दखल घेत राजे होळकर योजनेच्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या 4 अधिकाऱ्यांना मुंबईत बोलवण्यात आलंय। त्यामुळे आता या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतात पाहणं महत्त्वाचं ठरेल। कृष्णा केंडे, एबीपी माझा, संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।